नमस्कार प्रेक्षको. हेलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, मुलं ही देवाघरची फुलं असे म्हणतात. ज्या घरामध्ये लहान मूल असतं त्या घरामध्ये नेहमीच चैतन्याचा वावर असतो. लहान मुलं असले तर मुलांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण त्यांना सकस आहार देतो. तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आपण त्यांना वॅक्सिन सुद्धा देतो. पण शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही तितकंच महत्त्वाचं आहे आणि याच्याकडेच आपलं दुर्लक्ष होतं. सध्याच्या वेगवान स्पर्धेच्या युगामध्ये मोठ्यांनाच नव्हे तर लहानांना सुद्धा बऱ्याचदा भय, नैराश्य किंवा डिप्रेशन अशा सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागू शकतं. मग अशा वेळी मुलं व्यक्त होत नाहीत, पण ते त्यांच्या हावभावाने बरंच काही सांगून जातात. मग मुलांच्या मनातले गुपित कसे ओळखावे आणि त्यांच्या मनाची मशागत कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय आहे ते. विषय आहे मुलांचे मानसिक आरोग्य जागरूकता सप्ताह 3 ते 9 फेब्रुवारी. विषय आहे मुलांचे मानसिक आरोग्य जागरूकता सप्ताह 3 ते 9 फेब्रुवारी. आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर शैलेश उमाटे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. चला तर थोडक्यात आपण सरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर शैलेश उमाटे सर हे एक सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ असून ते सेक्सोलॉजिस्ट सुद्धा आहेत आणि गेल्या 20 वर्षांपासून ते ठाणे शहरात आपली सेवा देत आहेत. मुंबईच्या नामांकित KEM हॉस्पिटलमधून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून JJ हॉस्पिटल मुंबईमध्ये त्यांनी असोसिएट प्रोफेसर म्हणून अनेक पिढ्यांना घडवलं आहे. चाइल्ड अँड ॲडोलेसेंट सायकोलॉजी म्हणजेच लहान मुले आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यामध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर, पुन्हा एकदा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सर, एक प्रश्न येतो की आपण भारतामध्ये हे जे आपण बोलतो की मुलांमध्ये मानसविकार वगैरे होतात, तर हे नक्की होतात का, याचं प्रमाण किती आहे हे जरा आम्हाला सांगा. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच पालकांना किंवा समाजामध्ये मानसिक आजाराबद्दल आणि विशेषतः लहान मुलांच्या मानसिक आजाराबद्दल बरेच गैरसमज आहेत. तर हल्ली आम्ही असे बरेच बघतोय की मानसिक आजार हे मुलांमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसत आहेत. त्यात वेगवेगळे आजार असतात. म्हणजे सहसा जे पालक किंवा समाज आमच्याकडे मुलांना घेऊन येतं त्यात मुख्यतः असतं की मूल शाळेत प्रगती करत नाही किंवा अभ्यासात ते हुशार नाहीये, तर याच्यासाठी काही मार्गदर्शन करा. मग ते मार्गदर्शन करत असताना आम्हाला लक्षात येतं की बरीच मानसिक आजार ह्या मुलांमध्ये असतात. आणि हे मानसिक आजार म्हणजे डेव्हलपमेंटल काही आजार असतात. म्हणजे जन्मतःच त्यांचा बुद्धीचा विकास किंवा भावनांचा विकास हा होत नाही आणि काही वय झाल्यानंतर या भावनांमध्ये काही बदल येऊन भावनिक आजार होतात, ज्याला एन्झायटी किंवा डिप्रेशनचे आजार आम्ही असं म्हणतो. आणि काही मुलांना समोर चालून विचारांचा आजारही होऊ शकतो, म्हणजे ज्याला आपण सायकोसिसचा असा आजार म्हणतो. म्हणजे एकंदरीत लहान मुलात अगदी ADHD किंवा लर्निंग डिसॅबिलिटी किंवा बुद्धिमत्तेचा विकास न होणं, एन्झायटी डिसऑर्डर आणि मानसिकतेचा विकार असे वेगवेगळे मानसिकतेचे आजार आम्ही आज बघत असतो. आणि त्यात आत्ता बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यसनाधीनता ही एक बाजू त्यात अजून ॲड झालेली आम्हाला दिसते. बरोबर आहे सर. मग आता पुढचा एक प्रश्न येतो की लहान मुलांमध्ये सर्वाधिक होणारे असे मानसिक विकार कोणकोणते आहेत? तुमच्या अनुभवामधून तुम्हाला काय वाटतं? हो, त्यात सर्वात जास्त जे आपल्याला आजार दिसतो ते ADHD, ज्याला हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणतात. हे आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसतो. एक अंदाजे 20 ते 25% मुलांना हा आजार होऊ शकतो. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की नाही, मूल नुसतं हायपर ॲक्टिव्ह आहे किंवा ऐकत नाही आहे किंवा एका ठिकाणी बसत नाही आहे, पण तो एक प्रकारचा आजार असू शकतो. आता ह्या हायपर ॲक्टिव्हिटीसोबतच मुलांमध्ये चिंता आणि नैराश्यतेचे आजार हेही आम्हाला आजकाल जास्त दिसतात. म्हणजे एक वयोगट वयाच्या 8 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत एन्झायटी आणि डिप्रेशनचे आजार हे खूप जास्त प्रमाणात वाढलेले असतात. मग त्यांच्या खालोखाल लर्निंग डिसॅबिलिटी आहे, जिथे मूल व्यवस्थितपणे अध्ययन करू शकत नाही. त्यात अजून वेगवेगळे प्रकार येतात. ते आहे
ऑटिझम सारखा जो आजार आहे, जो डेव्हलपमेंटल होतो तो आजार, अशा प्रकारचे आजार आपल्याला दिसतात, पण ते जरा कमी प्रमाणात दिसतात. म्हणजे ऑटिझमचं प्रमाण जर घेतला तर 1 ते 2% विद्यार्थ्यांमध्ये दिसतं. लर्निंग डिसॅबिलिटी म्हणाला तर तुम्ही 3 ते 8% विद्यार्थ्यांमध्ये हे आजार दिसू शकतात. तर अशा प्रमाणात म्हणजे अगदी 1% पासून ते 20-25% पर्यंत आपल्याला वेगवेगळे मानसिक आजार वयाच्या 4 ते 5 वर्षापासून 15 ते 16 वर्षापर्यंत ह्या वयोगटामध्ये आपल्याला हे दिसू शकतात. मग सध्याच्या या बदलत्या जीवनशैलीबद्दल तुम्ही सांगितलं की बदलते जीवनशैली आहे, त्यासोबतच आता फास्ट फूडचं म्हणजे एक फॅडच झालेलं आहे. तर अशा या पूर्ण परिस्थितीमध्ये मुलांच्या पूर्ण वागण्यामध्ये काय बदल आलेला आहे का? त्यांच्यात मानसविकार जास्त वाढत चालले किंवा कमी होत चालले, याबद्दल जरा सांगा. फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आता जसं जग बदललेलं आहे, आपली जीवनशैली बदललेली आहे, आपले अन्न बदललेलं आहे, आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. तर ह्यात प्रामुख्याने मुलांच्या दृष्टिकोनातून बदल जो झालेला आहे तो म्हणजे फूडच्या बाबतीमध्ये. म्हणजे फास्ट फूड आलेले आहेत, जंक फूड आलेले आहेत किंवा स्वीट शुगरवाले फूड आले आहेत. कोल्ड्रिंक्स मुलं खूप पीत असतात, मॅकडोनाल्ड्स किंवा वेगवेगळ्या फास्ट फूडच्या ठिकाणी ते जात असतात. तर हे जे फूड जे खातात ते क्विक शुगर राईज देतं. म्हणजे मुलांमध्ये ह्या फूडमुळे शरीरातील शर्करा जे आहे ते पटकन वाढते आणि ती वाढल्यामुळे ना त्यांचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन हे होत नाही किंवा त्यांची हायपर ॲक्टिव्हिटी ही वाढत असते. म्हणून ह्या फूड रिलेटेड मुलांची हायपर ॲक्टिव्हिटी वाढलेली आता सहसा आपल्याला समाजामध्ये दिसते. हो, नक्कीच दिसते. बरं, त्याचबरोबर जीवनशैलीमध्ये आता आपल्याला स्क्रीन्स हे आलेले आहेत. म्हणजे टी व्ही तर अगोदर होताच, पण मोबाईल हे प्रत्येक घरामध्ये 2-4 किंवा प्रत्येकाकडे किंवा किंबहुना काही मुलांकडे म्हणजे 7-8 वर्षाची मुलं आहेत त्यांच्याकडे त्यांना स्वतःचा स्मार्टफोन आहे. बरोबर. म्हणजे आता ही बदलती जीवनशैली झाल्यामुळे काय होतं की मुलांचं लक्ष हे स्क्रीनवर लागतं आणि स्क्रीन हे खूप डिस्ट्रॅक्टिंग आहे. कारण त्या स्क्रीनवर बरेच त्यांना जे बघायचं ते येतात, मध्येच ॲड्स येतात, मध्येच काहीतरी इन्स्ट्रक्शन्स येतात. म्हणून ना लक्ष विचलित होण्यासाठी ना ही परफेक्ट रेसिपी बनलेली आहे. म्हणजे फूड आणि ह्या स्क्रीन ही एवढी रेसिपी बनलेली आहे की म्हणूनही आजकाल आम्हाला ADHD किंवा हायपर ॲक्टिव्हिटी हे खूप मुलं आम्ही बघत असतो. किंबहुना मी प्रॅक्टिस सुरू केलेले असताना एक 8, 10 किंवा 12 वर्षाची मुलं हायपर ॲक्टिव्हिटी म्हणून येतात. आता माझ्याकडे बरेच 5-6 वर्षाची, काही तर 3-4 वर्षाची मुलांनाही घेऊन येतात की ती मुलं एका ठिकाणी बसतच नाही. बरोबर. म्हणजे आजकाल आता शाळा सुरू होते, प्री स्कूल सुरू होतं. 3 किंवा 4 वर्षाची मुलं हे शाळेत कुठे ना कुठेतरी जाऊन बसतात, पण हे मुलं असे असतात की बसतच नाहीत. म्हणून हा जो प्रकार जास्त प्रामुख्याने आता आपल्याला दिसतोय तो ह्या सगळ्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे बऱ्या प्रमाणात ह्याच्यात बदल झालेला आपल्याला दिसतोय. चर्चेच्या या दरम्यान आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. पालघरहून रमेशजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की लहान मुलं हे कधी क्रोधी असतात, रागीट असतात, चिडचिड करतात, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं, हायपर टेन्शनमध्ये असतात. तर त्याच्यासाठी मेडिटेशन केलेलं योग्य राहील का व ते कसं करावं? आणि दुसरं असं की त्यांच्या आवडीचं संगीत, सुगम संगीत जर ते टेन्शनमध्ये असताना त्यांना नॉर्मल करण्यासाठी ते ऐकवलं तर चालेल का? धन्यवाद. धन्यवाद. फार महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे यांनी. तर लहान मुलांचा राग परत आपण वयोमानानुसार त्याला वेगवेगळं करूया. म्हणजे जसं 3 ते 5 वर्षाचं मूल आहे तर त्या मुलाचा राग म्हणजे तो हट्टी जिद्दीपणा किंवा स्टबनेस. एखादी गोष्ट मला पाहिजे तर मग ते टँट्रम थ्रो करणं, त्याला आपण टेम्पर टँट्रम असं म्हणतो. ओके, मग तो राग कितपत पालक सहन करू शकतात किंवा त्या मुलाला कसं डिस्ट्रॅक्ट करू शकतात. तर ह्यात प्रामुख्याने आपण डिस्ट्रॅक्शन टेक्निक वापरतो. हे कॉलरने आपल्याला सांगितलं की संगीत हे आपण मुलांना ह्याच्या बाबतीत वापरू शकतो का? नक्कीच. म्हणजे मुलांना म्युझिकची आवड आहे, ते गाणे ऐकतात किंवा काहीतरी वेगळं म्युझिक आल्यामुळे ते डिस्ट्रॅक्ट होतात. तर हे टेम्पर टँट्रम म्युझिक ह्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन येऊ शकतं. आता जेव्हा मूल वाढतं 5-7 वर्षाच्या नंतर 10 वर्षाचं होतं तर परत त्याच्यात हट्टीजिद्दीपणाचा पार्ट असू शकतो
किंवा एखादी गोष्ट पाहिजेच पाहिजे हेही असू शकतं, किंवा त्याच्या मागे त्याचा काहीतरी लॉजिक असा असू शकतो. म्हणजे मला हे भेटायलाच पाहिजे, किंवा आई वडील मला खूप प्रेशर देतात, किंवा माझे मित्रांकडे काही गोष्टी आहेत त्या सुविधा मला पाहिजेत, ह्याच्यामुळे ते रागावू शकतं. तर त्या रागवण्याला आपण पहिल्यांदा रागात जेव्हा मूल असतं त्याला शांत करणं हे महत्त्वाचं असतं, आणि शांत केल्यानंतर त्याच्याशी जेव्हा आपण संवाद साधतो की तू त्यावेळेस का रागवला होता, त्याच्या मागचं तुझं कारण काय, किंवा आम्ही तुला हेल्प काय करू शकतो, तुला काय वाटत होतं, ही जेव्हा आपण चर्चा करतो त्यातून बऱ्याच वेळेस आपल्याला मार्ग मिळतो. आता ज्या पद्धतीने मेडिटेशन यांनी विचारलेलं आहे, तर मेडिटेशन बऱ्याच ह्या वयामध्ये मुलं करू शकत नाहीत. बरं, त्यांचं मेडिटेशन म्हणजे काय? मग काही मुलांना पेंटिंगमध्ये आवड असतं, ओके, मग ते पेंटिंग करायला लागतात, किंवा म्युझिक ऐकत असतील तर म्युझिक ऐकायला लागतील, किंवा एखादा खेळ खेळतात. हेच त्यांच्या दृष्टिकोनातून मेडिटेशन. म्हणजे एखादी गोष्ट त्या मुलाला आवडते आणि त्यात ते हरवून जातात, हे त्यांचं ते मेडिटेशन. ओके, तर हे वयोगट 10 ते 12 वर्षापर्यंत आलं. आता काय होतं, 10, 12 ते 15 वर्षाच्या वयोगटामध्ये मुलांच्या रागावण्याचे कारण वेगळे असतात. त्यात हॉर्मोनल बदल येत असतात, म्हणजे ॲडोलसंट चेंजेस येत असतात. कधी कधी ते हॉर्मोन्समुळे होऊ शकतं, कधी कधी त्यांच्या आवडीनिवडी बदलतात, किंवा त्यांचं जे आजूबाजूचं वातावरण असतं, म्हणजे की ते कशा प्रकारचं मीडिया बघतात. म्हणजे टी व्ही सिरियलमध्ये मारामारीचे पिक्चर्स बघत असतात, किंवा अजून काही बघत असतात, त्याच्यामुळे त्यांचं राग येऊ शकतो. विशेषतः इथे हा राग कधी कधी आजाराचा पार्ट असू शकतो. म्हणजे मुलांमध्ये येणारा एन्झायटी किंवा डिप्रेशनचा डिसऑर्डर हा बऱ्याच वेळेस भावनात्मक दृष्टिकोनातून प्रकट होण्यापेक्षा रागातून प्रकट होतो. म्हणजे चिडचिडेपणा. म्हणजे पालक सहसा आमच्याकडे येतात, सांगतात, सर मूल एवढा शांत होता, आम्ही सांगितलेलं सगळं ऐकायचा, आता आम्ही साधी गोष्ट सांगतो हा पटकन चिडतो, रागवतो, मोठ्याने बोलतो, किंवा वस्तू आपटतो, दरवाजा आपटतो. म्हणजे काही प्रकारचे मानसिक आजार, एन्झायटी, डिप्रेशनचे 10 ते 15 वयोगटात हे रागाच्या स्वरूपातून येतात. मग त्यांना मेडिटेशन किंवा डिस्ट्रॅक्शन हे टेक्निक काम करत नाहीत. बऱ्याच वेळेस हे राग आम्ही हेही बघितलेलं आहे की मुलं व्यसनाधीनतेकडे वळल्यामुळेही हे राग येतात. सिंपल गोष्ट असतं, शाळा कॉलेजेसमध्ये काहीतरी व्यसन प्रकार येतो आणि त्यातून ते ह्याच्यात जेव्हा इन्व्हॉल्व होतात ते रागवतात. आणि कधी कधी हायपर ॲक्टिव्हिटीचा आपण विचार केलाच आहे. तर मूल जेव्हा फोकस करू शकत नाही, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, त्याची शालेय प्रगती कमी होते. मग ते कुठेतरी मुलाला जाणवतं, आणि त्याच्यामुळे तिला स्वतःची जाणीव निर्माण केल्यामुळे त्याचं व्यक्त हे रागातून होत असतं. म्हणून असे वेगवेगळ्या वयोगटात वेगवेगळ्या पद्धतीने राग त्याचा निर्माण होतो. तो पालकांनी जर डिस्ट्रॅक्शन करून जर शांत होत असेल तर ठीक आहे, पण नुसतं शांत करून चालणार नाही. तर का रागवलं ह्याचा आढावा घेणं पालकांनी फार महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यानुसार फर्दर स्टेप्स करायचे. तिथे आजाराची जेव्हाही शक्यता दिसते तेव्हा सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्टची मदत घेणं हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी जसं सांगितलं तसं आपल्याला समजूत काढणे, मुलांची समजूत काढणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, समजा त्यांना मेडिटेशनकडे वळवायचं असेलच तर तुम्ही त्यांना जे गोष्टी ते त्याच्यामध्ये रमतात, जसे आता पेंटिंग म्हणाले किंवा असं काही ज्याच्यामध्ये ते रमत असतील तर त्या गोष्टी जास्त कराव्यात असे सरांनी सांगितलेलं आहे. तर सर, याच अनुषंगाने अजून एक प्रश्न येतो की आता आपण कधी कधी पाहतो की पालकवर्गसुद्धा कधी कधी खूप गर्वाने सांगतात की माझ्या मुलाला वाचता येत नाही, काय म्हणजे शब्दही कळत नाही, पण मोबाईल मात्र त्याला बरोबर उघडता येतं, त्याला यूट्यूब लावता येतं, त्याला त्याचे व्हिडिओज पाहता येतात, बाकीच्या गोष्टी करता येतात. आणि असंच आपण पबजीबद्दलचं पण भरपूर काय काही सध्या रिसेंटमध्ये ऐकलं पण आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे की हे कितपत योग्य आहे आणि पालकांनी याबद्दल काय करावं? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर येतो. कारण जसं आपण जागतिकीकरण आणि बदल म्हणतोय, तर आपल्याला असं सुरुवात दिसते की लहान मूल 3-4 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं खात नाही, तर त्याच्यासमोर आजी आजोबा किंवा आई वडील एक व्हिडिओ लावून देतात, गाणी लावून देतात, मग ते मूल खायला लागतं. म्हणून स्क्रीन याला मूल हे अगदी कोवळ्या वयात एक्सपोज झालेलं असतं. आणि मुलांची जेव्हा बुद्धी वाढत असतं
तर एखादी गोष्ट वाचता न येतानाही एखादं ॲप उघडणं, म्हणजे आपण ॲप बघतो की हा अमुक ॲप आहे आणि ते वाचतो, वाचल्यानंतर ते उघडतो. पण मुलांचं व्हिज्युअल स्पॅशियल मेमरी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ते सिम्बॉल कशाचं आहे, तर अमुक हे जे सिम्बॉल आहे ह्या पर्टिक्युलर ॲपचं आहे, मग ह्या सिम्बॉलवर मी क्लिक केलं तर गाणी येतात, या सिम्बॉलवर मी केलं तर काहीतरी मला टॉम अँड जेरी दिसतो, असं ते मुलांना व्हिज्युअल स्पेशली कळतं. म्हणून ते एक इंटेलिजन्सचाच पार्ट असतो. पण असं काहीतरी मूल केल्यानंतर सहजच आहे की पालकांना, आजी आजोबांना त्याचं खूप कौतुक वाटत असतं की अरे याला वाचता येत नाही, हा ॲप कसा उघडतो, पण ते सिम्बॉल त्याला कळत असतात. म्हणजे चिऊ काऊच्या गोष्टी आपल्याकडे सांगितलेल्याच असतात लहानपणापासून. आजी ते दाखवत असते ना की इकडं चिऊ आला, काऊ आला. म्हणजे चिऊ काऊ कसं कळतं, सिम्बॉलवरून कळतं का त्या इमेजवरून कळतं. म्हणून मुलांना ते इमेजेसवरनं कळत असतं. पण काय होतं, वातावरणाच्या गोष्टी आपण मुलांना दाखवणं आणि स्क्रीनमधल्या गोष्टी दाखवणं ह्यात फरक आहे. माझं सहसा नेहमीच पालकांना असं ॲडवाईज असतं की स्क्रीनचं एक्सपोजर तुम्ही मुलांना जास्त करू नका. त्यात मुलं खूप सहजतेने रममाण होतात. ते त्यांना रंगीबेरंगी, विचित्र, खूप मजेशीरही असं वाटतं आणि ते आनंददायी पण असतं. मग काय होतं की तिथूनच त्यांना एक्सपोजर मिळाल्यामुळे आम्ही आत्ता वयाचे 8 वर्षापासून 10 वर्षापासून स्क्रीन ॲडिक्शन, मोबाईल ॲडिक्शन, पबजीचा जसा तुम्ही विषय घेतला होता, पबजी गेम ॲडिक्शन, असे मुलं आम्ही बघत असतो. आणि कोवळ्या वयात हा ॲडिक्शनचाही प्रकार, मी जसा सबस्टन्स अब्यूजचा म्हणाला तशाच प्रकारे स्क्रीन ॲडिक्शनचाही प्रकार वाढताना खूप आपल्याला आता समाजात दिसत असतं. आणि ते एवढं वाढतं की कधी कधी मुलं एवढे ॲग्रेसिव्ह होतात की आम्हाला त्यांच्या ॲग्रेशनला कंट्रोल करण्यासाठी काही वेळा आम्हाला हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करायला लागतं. म्हणून स्क्रीनचाच विषय आला तर खूप महत्त्वाची बाब आहे. मुलांना हे कळतं, पण स्क्रीनपासून मुलांना लांब ठेवणं हे तेवढंच महत्त्वाचं दिसतं. बरोबर आहे. सर, आपण चर्चेच्या दरम्यान मानसिक विकारांच्या काही कारणांबद्दल उहापोह केला. तर माझा असं प्रश्न आहे की मुलांच्या मानसिक विकारामध्ये असे कोणते प्रमुख कारणं आहेत किंवा कोणते रिस्क फॅक्टर्स आहेत का, याबद्दल जरा सांगा. फार महत्त्वाचा प्रश्न आहे की मुलांमध्ये रिस्क फॅक्टर्स आपल्याला वेगवेगळे काय दिसतात त्यांच्या आजारांसाठी. आता काय असतं की सगळ्यात पहिल्यांदा आपण एक आता ग्लोबलायझेशनमुळे जे बघितलं, फूड आणि स्क्रीन एक्सपोजर, डेफिनेटली इट इज अ रिस्क फॅक्टर. त्याच्यासोबतच पालकांचं वातावरण, म्हणजे पालक कसे घरी असतात, त्यांचं काय होतं, ह्याच्यावरूनही रिस्क फॅक्टर बरेच ठरतात. आता एक सहजतेने आपल्याला दिसते की पालक घरी आल्यानंतर आता ह्या आपल्याला दिसते की दोन्ही पालक काम करणारे असतात, दोन्ही वर्किंग असतात. मग घरी आल्यानंतर मुलांशी संवाद कमी असतो, हे आपल्याला रिस्क फॅक्टर दिसतं. म्हणजे घरी आल्यानंतर बरेच लोक काही काम असतं म्हणून ते आपल्यात बिझी असतात, किंवा आईला घरचं काम असतं म्हणून तिकडं बिझी असते, मग पटपट उरकायचं असतं म्हणून मुलांशी संवाद साधत नाहीत. तर मुलांची घरी आल्यानंतर संवाद साधणं काही ना काही कारण काढून महत्त्वाचं आहे. घरी आल्यानंतर पालकांनी आपला स्क्रीन टाईम कमी करणं महत्त्वाचं आहे, कारण दिस इज बिकमिंग वन रिस्क फॅक्टर फॉर द इलनेस. दुसरं, घरचं वातावरण कसं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आम्ही बघतो की आई वडिलांची भांडणं असतात, फॅमिलीमध्ये काही भांडणं असतात, त्याच्यातूनही मुलांना आजार होऊ शकतात. हेही बघतो की काही ठिकाणी, म्हणजे फार कमी ठिकाणी जॉईंट फॅमिली असतात, मग आजीचं आणि आईचं पटत नाही, किंवा आजी आजोबाचं आणि आई वडिलांचं पटत नाही, मग त्यांची भांडणं असतात. मग ती भांडणं मुलं बघतात, विटनेस करतात, तो ॲग्रेशन विटनेस करतात. मग डेफिनेटली त्यातून मानसिक आजार आपल्याला निर्माण होतो, ॲग्रेशन निर्माण होतो. त्याच्यासोबतच व्यसन, म्हणजे पालकांमध्ये किंवा घरांमध्ये कुणी व्यसन करत असतील तरीही त्याच्यामुळे घरचं वातावरण दूषित होत असताना त्रास होतो. काही मानसिक आजार पालकांमध्ये असतात, म्हणूनही मुलांमध्ये अर्ली मानसिक आजार हे येत असतात. तर हे प्रामुख्याने बऱ्याच गोष्टी हे जे वातावरणातले आहेत त्यामुळे आपल्याला मुलांमध्ये मानसिक आजार दिसतात. सोबतच बरेच पालक कंपॅरिझन पण करतात की बाजूचं मूल हुशार आहे, त्याला अमुक मार्क्स मिळतात, तुला आम्ही सर्व सुविधा देतो, तू का चांगला मार्क घेत नाहीत. हेही कंपॅरिझन झाल्यामुळे मुलांवर बर्डन, प्रेशर हे आजकाल आपण बघतच असतो, न्यूजपेपरमध्ये वाचतच असतो की मुलांना खूप बर्डन येत असतं. तर ते आपण मुलांना बर्डन देतो का,
हे पालकांनी बघायला पाहिजे. हां, ऑफकोर्स मुलांनी अभ्यास केला पाहिजे, मुलांच्या अभ्यासाचा आढावा आपण घेतला पाहिजे, पण त्याच वेळेस आपण मुलाला बर्डन देतो का, कंपॅरिझन करतो का, सतत त्याला अभ्यासाबद्दलच बोलत असतो का, हे पालकांनी बघणं फार गरजेचं असतं. बरोबर आहे. सर, आपण हे जे मानसविकार होत आहेत मुलांमध्ये त्याच्या कारणांबद्दलची मीमांसा केली आपण. आता माझा हा प्रश्न आहे की आपण कारण पाहिले, आता आपण लक्षणांकडे जाऊया. तर मुलांच्या जडणघडणमध्ये आता तुम्ही जसं सांगितलं तर पालकवर्गांचा आणि त्यांच्या फॅमिलीचा फार मोलाचा वाटा आहे. तर पालकवर्गांनी अशा कोणत्या लक्षणांवरती लक्ष असू द्यावे की ज्याच्याने माहिती पडेल की आपल्या मुलाला असं काही मानसिक विकार होणार आहे? सर्वप्रथम आपण अगदी लहान मुलात म्हणजे 3 ते 5 वर्षात जर बघितलं तर त्यात प्रामुख्याने डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आणि हायपर ॲक्टिव्हिटी हे येतं. तर मूल खूप हायपर ॲक्टिव्ह आहे का, म्हणजे एवढं हायपर ॲक्टिव्ह की ते ज्या ठिकाणी शांत बसायला पाहिजे तिथे बसत नाही. फॉर एक्झाम्पल आपण त्याला ज्युनियर किंवा क्लासेसमध्ये टाकलेले, तिथे मूल शांत बसायला पाहिजे, किंवा नवीन ठिकाणी आपण जिथे जातो तिथे मूल शांत बसायला पाहिजे. तर ते जर शांत बसत नसेल तर हे एक लक्षण आहे की मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटीचा आजार असू शकतो. 3 ते 5 वर्षाचं मूल हे नॉन व्हर्बल संवाद साधत असतं. म्हणजे आपल्याकडे पाहुणे आले, त्या पाहुण्यांकडे बघणं किंवा आपल्या काही गोष्टी त्या पाहुण्यांना नेऊन दाखवणं, त्यांच्याकडे काहीतरी नॉन व्हर्बल व्हर्बल गेस्चर करणं किंवा त्या तोत्र्या आवाजात काहीतरी बोलणं असं करत असतं. सहसा हे नॉर्मल असतं. पण आपलं हे मूल करत नाहीये का, किंवा काही पाहुणे आले तर आपलं मूल अगदीच दचकतं का, मग दचकून ते गप्प बसतं का, हे त्या वयात बघणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर जसं मूल मोठं होत असतं तेव्हा ते आपल्याशी म्हणजे पालकांशी संवाद साधत नाही, किंवा आय टू आय कॉन्टॅक्ट करून बोलत नाही, किंवा खूप लाजतो, किंवा खूप घाबरतो. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की एक 8 वर्षापर्यंत अंथरुणात लघवीकरण हे कॉमन असतं, पण त्याच्यावरही ते चालू आहे का, हाही पॉईंट पालकांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि ह्या वयामध्ये दुसऱ्या मुलांशी ते मिसळतं की नाही, त्यांच्याशी कसं वागतं, त्यांच्याशी खेळताना बरोबर खेळतं की नाही, किंवा खेळत असताना ते मारामारी करतं का, किंवा खेळतच नाही का, ही साधी लक्षणं आहेत. त्याच्यानंतर चालून अभ्यासात ते बरोबर आहे की नाही, की जेवढं करायचं तेवढं करतं की नाही, किंवा अगदीच टाळत असतं, म्हणजे वाचायला टाळतं किंवा लिहायला टाळतं किंवा चिडचिडपणा करतं. जर असं चिडचिडेपणा जर वाढत असेल, किंवा मूल अगदी व्यवस्थित आहे पण त्याच्या वागण्यात काहीतरी बदल झालेला आहे, वागण्यात बदल आला की काही ना काहीतरी त्यात मानसिक आजार असण्याची शक्यता असतं, हे पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. फारच सुंदर आणि सविस्तर अशी माहिती दिली सर तुम्ही. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. बदलापूरहून अजिंक्यजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं होतं की परीक्षेची तयारी करत असताना अवतीभोवतीचं वातावरण जर अस्थिर असेल तर आपलं मानसिक संतुलन असं प्रकारे स्थिर ठेवता येईल, याविषयी काय सांगू? हो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. सध्या आता परीक्षेचंच वातावरण आहे, आता 10वी-12वीची परीक्षाच आलेली आहे. तर नक्कीच म्हणजे काय असतं की प्रत्येकाला अगदी सुसज्ज किंवा चांगलं वातावरणच मिळेल परीक्षेसाठी असं नसतं. त्याच्यामुळे वातावरणामध्ये काही गडबडी असू शकतात. पण काय असतं की जो विद्यार्थी आपला फोकस समोर ठेवतो, म्हणजे माझी परीक्षा आहे, ह्या परीक्षेमध्ये मला अमुक मार्क घ्यायचे आहेत किंवा मला अमुक पद्धतीने अभ्यास करायचा आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तो विद्यार्थी त्याच्या फोकसवर जर लक्ष केंद्रित केलं तर आजूबाजूला होणारा आवाज किंवा काही घटना त्या दुर्लक्षित करू शकतो. कधी कधी त्या आजूबाजूच्या वातावरणामुळे भावनावर परिणाम होतो, म्हणजे ते मूल अगदी चिंतातूर जास्त होतं किंवा तिला मनात उदासीनता येतं. तर अशा वेळेस मनात जर भावनांची खूप घालमेल अशी होत असेल तर त्या बाबतीत जवळच्या कोणत्या व्यक्तीशी बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ती जवळची व्यक्ती आपले मित्र असू शकते, आपलं भावंड असू शकतं, आईवडील असू शकतं. त्यांच्याकडे जर ती विद्यार्थी बोललं तर बऱ्यापैकी मनात शांतता येऊन फोकस येऊ शकतो. पण फोकस करत असताना आपलं ध्येय जर लक्षात ठेवलं तर बाजूचं वातावरणातील गोंधळ हे बऱ्यापैकी आपण टाळू शकतो, म्हणजे फोकस आपला येऊ शकतो. बरोबर आहे सर. तुम्ही परीक्षेच्या वातावरणाबद्दल बोलले आणि सध्या आता तेच वातावरण आहे, 10वी आणि 12वीचे परीक्षा आहेत. तर या संदर्भामध्ये पालकांनी, गार्डियननी किंवा शिक्षकांनी कोणता दृष्टिकोन ठेवावा याबद्दल जरा सांगा.
महत्त्वाचं आहे की यात असं आपल्याला दिसतं की परीक्षेच्या काळामध्ये आपण वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात. हे शिक्षकांनाही माहीत असतं, आईवडिलांनाही माहिती असतं. किंवा काही काही आईवडील म्हणतात की वर्षभर माझं मूल अभ्यास करत नाही आणि परीक्षेच्या वेळेस ते करतं. फाईन, ते तो मुलांचा स्वभाव आहे. जर परीक्षेच्या काळात मूल सर्व सोडून व्यवस्थित फोकस करत असेल तर ओके. पण बऱ्याच वेळेस काही मूल डिस्ट्रॅक्ट होत असतात, ते जास्त वेळ टाईमपास करतात. तर अशा वेळेस मुलांना आपण सांगणं महत्त्वाचं आहे की तू जास्त वेळ टाईमपास करतो, तू आता अभ्यास कर, अभ्यासाकडे लाग, हे आपला टाइम टेबल आहे, असं त्यांना सांगणं महत्त्वाचं आहे. पण बरेच पालक ओरडणं, चिडचिड करणं, रागवणं, सतत तेच बोलणं हे टाळायला पाहिजे. किंवा टोचून बोलणं, टोमणे मारणं, ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. मुलांना आपण प्रोत्साहित करायला पाहिजे. बघ, कोणतंही मुलं हे चांगले मार्क घेणं आणि पास होणं हेच सगळ्यांना आवडतं. कुणालाही विचारलं तुला फेल व्हायचं का रे, तुला कमी मार्क घ्यायचे, तर कोणीही सांगेल की मला नाही, मला जास्तच मार्क घ्यायचे. पण त्याच्यासाठीचं मार्गदर्शन हे महत्त्वाचं आहे. किंवा मूल डिसमूड होतं हेही आपल्याला दिसतं. तर मुलांना आपण फक्त प्रोत्साहित करून एक वातावरण देणं की ते, आणि त्यांचं खाणं पिणं बघणं, एवढं जरी केलं तरी मूल बऱ्यापैकी अभ्यास करू शकतो. बरोबर आहे. ठाण्याहून आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. यशवंतजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार यशवंतजी. नमस्कार. हां माझा प्रश्न असा आहे की पालकांसाठी असे काही आहेत काय कोर्सेस की मुलांचं कसं वागायचं, मुलांची मानसिक आरोग्य सांभाळणे, पालकांनी कसं वागायचं, हे असं काही आहे का शिक्षण कुठे? हो, डेफिनेटली. तुम्ही जे म्हणताय, आपल्या बऱ्याच वेळेस जो आत्ता आमचे सायकोलॉजिस्ट कलिग्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे, तर मुलांशी संवाद कसा साधावा, मुलांचं संगोपन कसं करावं, किंवा आपलं मूल वेगळं वागतं तर त्याला कसं हँडल करावं, याच्यासाठी पॅरेंटिंग सेशन्स हे बरेच घेतात. म्हणजे काही वर्कशॉप्स असे पण असतात, सहसा ते बऱ्याच वेळेस पालकापर्यंत पोहोचत नाहीत, तर असे वर्कशॉप्स पण आहेत. आणि काही वेळेस इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, म्हणजे आमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये ह्याच्यासाठी येतात. फक्त मानसिक आजार म्हणून आमच्याकडे येतात असं नाही आहे. तर हल्ली आम्हाला सर तुम्ही गायडन्स करा की मुलांना आम्ही कसं वागवायला पाहिजे, त्यांचं संगोपन कसं करायला पाहिजे, पॅरेंटिंग कसं करायला पाहिजे, ह्याच्यासाठी इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग म्हणून पण येतात. असे वर्कशॉप्स पण असतात, पण ते बऱ्याच वेळेस पालकांपर्यंत पोहोचत नाहीत. तर डेफिनेटली समाजात असे आहेत, त्यांचं तुम्हाला फक्त शोधणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. सर, आता समजा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला मानसविकार झाला आहे आणि असे जे प्रभावित मुलं आहेत, मग यांचं भविष्य कसं असतं किंवा यांच्यामध्ये प्रोग्नॉसिस कसं असतं, याबद्दल जरा सांगा. फार महत्त्वाचा प्रश्न आहे की समाजात खूप गैरसमज आहेत. ओके, आता मी जसं वयोमानानुसार वेगवेगळे मानसिक आजार सांगितलेले आहेत, काही न्यूरो डेव्हलपमेंटल आहेत, काही भावनिक आजार आहेत. जे भावनिक आजार आहेत ते 100% औषध गोळ्या आणि समुपदेशनाने चांगले होतात. आणि अशी मुलं आमच्याकडे आलेली आहेत, त्यांना आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ते चांगलेही झालेले आहेत आणि आजारातून मुक्तही झालेले आहेत. आता जे न्यूरो डेव्हलपमेंटल आजार आहेत, ज्याला आपण बुद्धिमत्तेचा विकास झालेला नाही आहे किंवा लर्निंग डिसॅबिलिटी आहे, तर त्याला काही प्रमाणातच औषधं आहेत, म्हणजे खूप औषधं नाहीत, पण त्याला गायडन्स आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे थेरपीज आहेत. म्हणजे आमच्या ऑक्युपेशनल थेरपी, सायकोलॉजिस्ट हे त्यांच्यावर ट्रेनिंगचं काम करतात. आणि जे मुलं ह्या ट्रेनिंगखाली जातात तर त्यांचं एकंदरीत वागणं, बोलणं आणि एज्युकेशनमध्ये त्यांचा प्रोग्रेस हे नक्कीच वाढत असतो. पण ते लॉंग टर्म थेरपी लागत असतात. म्हणून आत्ता हल्लीच्या युगामध्ये हे आजार लवकरात लवकर ओळखणं आणि त्यांना थेरपी देणं, हे दिल्यानंतर मुलांचा प्रोग्रेस नक्कीच चांगला होतो. आणि त्यात ADHDचा हा स्पेसिफिक जो आजार आहे तो तर अगदी औषध गोळ्यांनी आणि काउन्सिलिंगनी 100% बरा होणार असतो. पण पालकांमध्ये काय असतं, खूप गैरसमज असतात की एकदा मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलं की मग ते जीवनभर गोळ्या घ्यायला लागतात, किंवा मग डॉक्टर झोपेच्याच गोळ्या देतात, मग मूल आमचं एकदम डल होऊन जाईल. तर अशाच बऱ्याच मिसकन्सेप्शनमुळे ट्रीटमेंटसाठी येत नाहीत. म्हणून ट्रीटमेंट केलं, जेवढ्या लवकर ट्रीटमेंट केलं तेवढ्या लवकर मूल चांगलं होऊ शकतं. म्हणजे मी आता अशीही काही मुलं बघतो की जे 18 वर्षी 20 वर्षी येतात, तेव्हा काय येतात, मग मूल अगदी बिघडलेलं असतं, अगदी व्यसनात गेलेलं असतं किंवा आउटलाईनला गेलेलं असतं. पण जेव्हा हिस्ट्री घेऊन बघतो, अरे 10-12 वर्षाचा असताना त्याला ADHD होता, त्याला आपण ट्रीटमेंट दिली असती तर हा लाईनवर असला असता. म्हणून प्रोग्नोसिस जर तुम्ही म्हणालात, अर्ली डिटेक्शन झालं
ट्रीटमेंट झालं तर प्रोग्नोसिस इज गुड. पण आपण ट्रीटमेंट नाही केलं तर त्यातून हे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि ते आज आपल्याला थांबवता येऊ शकतात. म्हणून ट्रीटमेंट घेणं हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. सर, तुम्ही ADHD बद्दल सांगितलं. आता त्यासोबतच आता एक फार कॉमन टर्म आलेला आहे की डिप्रेशन. मला डिप्रेशन आहे असं आपण बऱ्याचदा लोकांना बोलताना ऐकतो. तर मुलांमध्ये डिप्रेशन होऊ शकतो का आणि किती वयापासून ते चालू होऊ शकतं असं, याबद्दल काय मत आहे? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या आजारांची इन्सिडेन्सेस किंवा प्रमाण समाजात बघत होतो. तर हल्ली आता जर आपण डिप्रेशनचं प्रमाण बघितलं तर अगदी एक 20 ते 25% मुलांमध्ये, जे ॲडोलेसंट मुलं आहेत त्यांच्यामध्ये हे डिप्रेशनचा आजार येऊ शकतो. डेफिनेटली त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि हल्ली ते वाढायला लागलेली आहेत. म्हणजे यू कॅनॉट बिलीव्ह की माझ्या ह्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी अगदी 8 वर्षाच्या मुलाला डिप्रेशनसाठी ट्रीटमेंट दिलेलं आहे. म्हणजे एवढ्या कमी वयामध्येही उदासीनतेचा आजार येऊ शकतो. प्रमाण जरी वाढत असेल तरी त्याला आपण ट्रीटमेंट हे देऊ शकतो. त्यात काही औषध गोळ्या आणि काउन्सिलिंग ह्या प्रकार असतो. कारण आता वेगवेगळी जर कारणं बघितलं तर नक्कीच जेनेटिक हा कारण पहिल्यांदा प्रामुख्याने येतो. मग इन्व्हायरमेंटल, म्हणजे आपल्या पॅरेंट्समध्ये किंवा आजी आजोबात किंवा फॅमिलीमध्ये कोणाला असेल तर पटकन तो आजार होतो. आणि तो जेवढा लवकर आपल्याला निदान करता येईल आणि तेवढं ट्रीटमेंट त्याचं लवकर करेल तर परत त्याचं प्रोग्नोसिस हे चांगलं असतं. मूल त्याच्यातून अगदी डिप्रेशनमधून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. फारच छान. सर, आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. लातूरहून आकाशजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मोठा मुलगा 8वीला आहे आणि लहान 4थीला आहे सर. दोघं पण अभ्यासामध्ये आहेत बऱ्यापैकी, पण त्यांना मोबाईलवर फ्री फायरचं थोडंसं जास्त हे झालेलं आहे सर. फ्री फायर पाहतात आणि त्यांना जेव्हा आम्ही गोडीने सांगतो ना ऐकतात, परंतु रागवून सांगल्यानंतर त्यांना आम्ही शत्रू वाटतो. तर त्याच्याबद्दल आम्ही दोघं पण प्रयत्न करतो, मी आणि आमचे घरचे विशेष. पण त्याच्याबद्दल अजून सखोल जर सांगितलं तर खूप चांगलं होईल साहेब. धन्यवाद. 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 महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जसं यांनी फ्री फायटर हा गेम मला वाटतं सांगितला आहे, तर ह्याच्यासारखे असे बरेच गेम्स मुलं खेळत असतात आणि त्याच्यानुसार ते ॲग्रेसिव्ह गेम असेल तर तसे वागत पण असतात. तर तुमचे जे दोन्ही मुलं आहेत त्यांना ते तुम्ही खेळायला देतात. पण आता त्याच्यामध्ये तुम्हीच फार महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की तुम्ही जेव्हा त्यांना समजून सांगता ते ऐकतात, तुम्ही जेव्हा रागवता तेव्हा ते ऐकत नाहीत. तर काय होत असेल की तुम्ही सांगून सांगून जे ते बंद करत नसतील तेव्हा तुम्ही रागवत असाल. म्हणजे मुलांचं असं सहसा मी बघितलेलं आहे की ते म्हणतात की 10 मिनटं तुम्हाला टायमिंग दिलेला आहे, ते 10 मिनटाचे 11 मिनटं, 12 मिनटं, 15 मिनटं असे करत असतात. तेव्हा सहजतेने पालकांना राग येतो, पालक चिडतात, मग मुलंही चिडतात. तर काय असतं की मुलांना समजून देणं आणि त्यांचा स्क्रीन टाईम हा लिमिटेड ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या स्क्रीन टाईमला ना आपण जोडायला पाहिजे. म्हणजे कसं की एखादं तू चांगलं काम केलंस, म्हणजे आता मुलांना बऱ्याच वेळेस ना पालक काय करतात, तू 1 तास अभ्यास कर, तुला 10 मिनटं मी गेम देतो. ही जोड आपण ठेवायलाच पाहिजे. पण त्याच्याबरोबरच माझं अजून सांगणं असं आहे की 1 तास अभ्यास असेल किंवा अर्धा तास अभ्यास असेल, काही घरची कामही मुलांना सांगणं महत्त्वाचं असतं. मग घरात तू आईला मदत केलीस तर तुला 10 मिनटं आम्ही खेळायला देऊ. घर आवरायला तू मदत केलीस तर तुला खेळायला देऊ. किंवा तुला आम्हाला मदत केलीस किंवा वेगळं काही किंवा तुझंही तू आवरून ठेवलंस तरी आम्ही तुला खेळायला देऊ. अशी सांगड घालणं फार महत्त्वाचं आहे. आणि तेवढाच वेळ जर आखून दिलात हेही महत्त्वाचं आहे. मुलांना दोघांनाही बसून त्यांना स्पेसिफिक स्क्रीन टाईम तुम्ही सांगा. त्या स्क्रीन टाईममध्ये तो गेम तुम्ही किती वेळ खेळणार. आता मुलं वापरत असताना तुमच्याशी ते आर्ग्युमेंट करतील, बाबांना मी फक्त 10 मिनटं गेम खेळलो, मग बाकीचं मला दुसरं बघायचं आहे ना किंवा अभ्यास आहे ना. तर हा टोटल स्क्रीन टाईम खेळासाठी किती किंवा त्यांचा अभ्यास असेल तर त्याच्यासाठी किती, एंटरटेनमेंट म्हणून किती वापरणार, हा स्ट्रिक्टपणे त्यांना आखून दिलं पाहिजे. 2-4 मिनटं इकडे तिकडे होत असेल तर परत समजून देणं महत्त्वाचं आहे. मुलं आहेत, थोडंफार इकडे तिकडे बाउंड्री क्रॉस करतात, तेव्हा पालकांनी शांततेनं परत समजून देणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्यासोबतच बाहेरचे गेम्स याला मी खूप महत्त्व देत असतो की मैदानी गेम खेळण्यामध्येही त्यांना जोड द्या. तू बाहेर 1 तास खेळला, मी तुला 5 मिनटं मोबाईल देईल, हेही त्याच्याशी सांगड घालणं फार महत्त्वाचं आहे. तर अशी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही स्क्रीन टाईमला सांगड घाला, मुलं बऱ्या प्रमाणात ऐकतील तुमचं. बरोबर आहे.
सर, आपण लहान मुलं म्हटले की पालकांचा हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय असतो. जेव्हा दोन पालक मिळतात तेव्हा सुद्धा ते त्यांच्या मुलांबद्दलची चर्चा करत असतात आणि जेव्हा आपण बघतो की चर्चा जास्त होते तेव्हा समाजामध्ये नेहमी समज किंवा गैरसमज जास्त होतात. तर सगळ्यात जास्त आढळणारे गैरसमज कोणते आहे त्याबद्दल जरा सांगा. मुलांच्या बद्दल बरेच गैरसमज असे दिसतात. पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपण गैरसमज अगोदरच बघितलात की मुलांना वाचता येत नाही पण तो मोबाईल खेळतो. बरोबर. म्हणजे तो एक खूप हुशार आहे असं आपल्याला वाटणं. हा, आपल्या मुलांची आपण कौतुक करणं, तारीफ करणं महत्त्वाचं आहे. अभ्यासात त्यांनी चांगली प्रगती केली, नक्कीच तारीफ करा. म्हणजे हा एक पॉईंट मला आवर्जून पालकांना सांगावंसं वाटतं. पालक बऱ्याच वेळेस मुलांची तारीफ करणं टाळत असतात. त्यांना असं वाटतं की आम्ही तारीफ केलं तर तो डोक्यावर बसेल. नाही, म्हणजे मूल तुमचं व्यवस्थितपणे अभ्यासात काही चांगली चुणूक दाखवली त्याची तारीफ करा, शाबासकी द्या, त्यांना मिठी मारा, काही छोटं मोठं बक्षीस द्या. खूप आमिष नका दाखवू. बरेच पालक हे आमिष दाखवतात की तू चांगले मार्क घे, तुला मोबाईल फोन घेऊन देतो. हा फार कॉमन आहे. म्हणजे तुला मोबाईल घेतो आणि ते मूल मोबाईल घेताना बिघडतं. ओके, तर हे आपण नाही करायला पाहिजे पॅरेंटिंगमध्ये. सोबतच आता आपल्याला आपण जेव्हा वळतो की समजा मुलांचे मार्क्स चांगले येत नसतील तर त्याला खूप घालून पाडून बोलणं किंवा त्याचं दुसऱ्याशी कंपॅरिझन करणं किंवा त्याच्या काही सुविधा अगदीच बंद करणं किंवा त्याच्याशी संवाद न साधणं, हे नाही करायला पाहिजे. पालकांनी मुलांचं चुकलं तर ते मार्गदर्शन करा, तिथल्यापर्यंत तो गोष्ट सांगा. नंतर तुमचं चाइल्ड म्हणून त्यांच्याशी नेहमीच संवाद साधणं महत्त्वाचं असतो. याबरोबरच आपण क्विकली मानसिक आजाराबद्दलचे गैरसमज घेऊ की मुलांमध्ये काही मानसिक आजार होतच नाहीत, हा मोठा गैरसमज आहे. किंवा मूल हट्टी आहे, आमचं अटेन्शन घेण्यासाठी असं मुद्दामून वागतं, म्हणजे असं. किंवा ते काय बाकी नातेवाईक आले त्यांच्यासमोरच मुद्दामून वागतं, असं बऱ्याच वेळेस पालकांचं म्हणणं असतं. पण वागण्यात जेव्हाही बदल येतात तेव्हा ते मुलांना समजून देणं आणि त्यातून ते मार्गदर्शन भेटतं की नाही ते बघणं महत्त्वाचं आहे. आणि समजा ते बदल जर परसिस्टंट राहत असतील तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे. परत मार्गदर्शन घेतल्यानंतर मार्गदर्शनासाठी जेव्हा तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाकडे जाल, प्रत्येक मूल आल्यानंतर प्रत्येक मुलाला आम्ही औषधं सुरू करतोच असं नाही, झोपेच्या गोळ्या असतातच असं नाही, वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतात. बऱ्याच वेळेस काउन्सिलिंग, सल्ला किंवा पॅरेंटिंग स्टाईल याच्यावरही मार्गदर्शन होतं. म्हणून सल्ला घेणं महत्त्वाचं आहे, मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे, डॉक्टरकडे जाणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच गैरसमज असंही आहे की एकदा डॉक्टरकडे गेलं की जीवनभर जायला लागतं, एकदा गोळ्या सुरू केलात की जीवनभर घ्यायला लागतं. तर हे गैरसमज आहेत. आज आम्ही किती मुलांना बघतो की जे पालक सजग आहेत ते वेळीच मार्गदर्शन घेतात आणि त्यांचे मूल खूप चांगलं होतं. काही आजार परसिस्टंट असतात, काही न्यूरो डेव्हलपमेंट डिफिशिट्स असल्यामुळे मुलांना लॉंग म्हणजे बऱ्याच काळ, वर्ष, अगदी 2-2, 4-4 वर्षही मार्गदर्शन द्यायला लागतो. तो डेव्हलपमेंटचा पार्ट असतो. म्हणून ते गैरसमज आपण लक्षात ठेवू नका. मार्गदर्शन लवकर घेणं हे महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. सर, तुम्ही सांगितलं की मुलांचे जेव्हा मानसविकार होतात तेव्हा पालकांनी डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तर आता तुम्ही सांगताना वेगवेगळ्या आजारांचे नाव घेतले, जसे डिप्रेशन आहे किंवा ADHD आहेत. तर अशा वेळी मग पालकांनी कोणत्या डॉक्टरांकडे जावं आणि हे ट्रीटमेंट उपलब्ध आहेत का, याबद्दल जरा सांगा. महत्त्वाचा प्रश्न आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्रातून सर्वच ठिकाणाहून फोन येत असतात. तर आज जे बघतोय मी, अगदी तालुक्याच्या ठिकाणीही मानसोपचार तज्ज्ञ अवेलेबल आहेत. तर तिथे जेव्हा असं आपल्याला मुलांमध्ये काही बदल दिसतात तर नक्कीच त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकतात. सायकोलॉजिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत किंवा किंबहुना हे नसतील ज्या ठिकाणी, तिथे डॉक्टर तर अवेलेबल आहेत. आणि आपल्याकडे डॉक्टरांनाही बऱ्याच पद्धतीने आता अवेअरनेस आलेला आहे की मुलांची मानसिकता, मुलांमध्ये बदल जे घडत असतात त्याच्यानुसार काही ना काही मार्गदर्शन नक्कीच हे देत असणार. म्हणून कधीही जेव्हाही मुलांमध्ये आपल्याला असे प्रॉब्लेम्स दिसतात, पालकांनी सजग राहून मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे. इंटरनेटचं जग आहे, पटकन पालक गुगल करतात आणि कुठे हेल्प अवेलेबल आहे ती हेल्प घेत असतात. तर अगदी तालुक्याच्या, गावाच्या ठिकाणापासून शहराच्या ठिकाणापर्यंत मार्गदर्शन आणि मानसोपचार तज्ज्ञ, सायकोलॉजिस्ट आणि डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांची मदत घेणं फार महत्त्वाचं आहे.
ॲटलिस्ट तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचलात ना, समोरचं मार्गदर्शन तुम्हाला व्यवस्थितपणे ते करू शकतात. बरोबर आहे. सर, आपण चर्चेच्या दरम्यान तुम्ही सांगितलं की आपला फूडचं डायटरी हॅबिट जे आहेत, आपण काय खातो त्याचा आपल्या मानसिकतेवरती परिणाम होऊ शकतो आणि मानसविकारसुद्धा होऊ शकतात. तर माझा एक प्रश्न आहे की आपण मुलांना पथ्य म्हणून काय खाऊ द्यायला पाहिजे, त्याबद्दल जरा सांगा. महत्त्वाचा वाटतोय आईच्या दृष्टिकोनातून इथे. तर बऱ्याच वेळेस काय मुलं हट्ट करत असतात. म्हणजे बर्थडे पार्टी आहे, कल्चर आहे आपल्याकडे, बर्थडे पार्टी मॅकडोनाल्ड्समध्ये करा किंवा एक फ्राईड फूड बाहेरून मागवा. तर हे जंक फूड्स कधीतरी मुलांना देणं सहज ठरू शकतं. म्हणजे मुलांचंही त्या बाबतीत हट्ट आपण पुरवूया, पण त्या हट्टाला परत तू काहीतरी चांगला वागलास तर मग तुझे हे हट्ट मी कधीतरी पुरवीन, हे करायला पाहिजे. सहसा सगळ्याच प्रकारचं जंक फूड आपण टाळलं पाहिजे. हेल्दी फूड इज इम्पॉर्टंट. मग हेल्दी फूड आपल्याकडे अगदी सहज उपलब्ध आहे. म्हणजे भाजी, चपाती, भाकरी, भात, वरण, जे सकस आहार आहे किंवा जे नॉनव्हेज खात असतील, नॉनव्हेजमध्ये फिश, चिकन, ह्या ज्या गोष्टी आहेत जे खाऊ शकतात ते देणं फार महत्त्वाचं आहे. अगदी फ्राईड फूड, तेलकट हे टाळणं महत्त्वाचं आहे. जंक फूड टाळणं महत्त्वाचं आहे. सध्या ना मुलांमध्ये सॉसेजेस, वेगवेगळे प्रकारचे सॉस आहेत किंवा आता नावही मला लक्षात येत नाहीत, चायनीज सॉस म्हणतात किंवा काहीतरी ब्रेडवर टाकून खातात. हे सगळ्या प्रकारचं फूड अवॉइड करणे. कारण ना ह्यातून काय दिसतं आपल्याला की हे अनहेल्दी आहे, मुलं खातात पण त्यातून मानसिक तर सोडाच, जर कमी वयामध्ये शारीरिक व्याधीही त्यात येत असतात. म्हणून आपली सहज घरी होणारी भाजी, चपाती हे वेगवेगळ्या पद्धतीने आईनी गोड बोलून द्यायला पाहिजे. म्हणजे चपातीचा रोल करून दिला, बरोबर, चपातीमध्ये वेगवेगळे काहीतरी टाकून आपण दिले, कडधान्य दिले मुलांना, आपण कडधान्यांना वेगवेगळ्या प्रकारचे तिखट मीठ टाकून दिलं. तर हे जेव्हा तुम्ही देत असतात किंवा ब्रेडच्या क्रम्समधून काहीतरी घरी बनवून दिलेले आहेत, त्यात फ्राय जास्त नसलं पाहिजे, तेल जास्त नसलं पाहिजे, दररोजचे आपले कडधान्य हे त्यात आले पाहिजे. तर हे जर तुम्ही फूड मुलांना दिलं तर मुलं अगदी चवीनेही खातील. म्हणजे मुलं अगदी चपातीचा रोल बनवून दिलेला, बऱ्याच आया माझ्याकडे येऊन सांगतात, सर आम्ही असं देऊ का? मग ते आम्ही काहीतरी करतो आणि देतो, मुलं खात असतात असं. तर हे फूड जर आपण दिलं तर फार महत्त्वाचं आहे. गोड टाळा, साखर टाळा, अगदी स्वीट्स बऱ्या प्रमाणात असतात ते टाळलं पाहिजे, कारण ते शुगर रश असतात. कोल्ड्रिंक्स हे प्रामुख्याने टाळलेलं असतं, कारण त्यात ना शुगर पण असतं ना, आणि ती शुगर चांगली नसते. म्हणजे आपण जे शुगर वापरतो ती वेगळी, आणि कमर्शियल जे शुगर वापरतात ना, स्वीटनर्स, म्हणजे ते अगदी जंक इकडून तिकडून काढतात, तो अगदी वेगळा विषय आहे. तर ते प्रामुख्याने टाळलंच पाहिजे. हा माझा अट्टहास आहे अगदी पालकांसाठी. पण घरी जे बनतात ते व्यवस्थितपणे द्या. घरचे काही गोड पदार्थ, खीर बनवत असाल, म्हणजे बऱ्याच वेळेस मुलं म्हणतात तर ते द्या. आईस्क्रीम वगैरे मागतात, अगदी कधी कधी तुम्हाला ते एकदम जिन्नस म्हणून, म्हणजे कधीतरी आपल्याला आठवड्यातून एकदा देणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस हे दररोजच्या जेवणात आईस्क्रीम द्या, दररोजच्या जेवणात चॉकलेट द्या, असं नाही करायला पाहिजे. चॉकलेट मुलं मागतच असतील ना, तर मी म्हणतो डार्क चॉकलेट द्या, अगदी डार्क, जे कडू लागतं ना त्याच्यानी चांगलं आहे. म्हणजे जे थोडं गोडवालं असतं ते टाळायला पाहिजे. तर अशा प्रकारचे जर तुम्ही पालकांनी फूड हॅबिट्स जर डेव्हलप केले तर महत्त्वाचं. आणि ही फूड हॅबिट्स लहानपणापासून डेव्हलप करायला पाहिजे. आणि आपण पण जे काही खातो ते मुलं बघत असतात, म्हणून पालकांनी अगदी उदाहरण व्हायला पाहिजे त्यांच्यासमोर. बरोबर आहे. सर, हा प्रश्न आहार विहाराबद्दल होता. तर आता पुढचा प्रश्न मला विचारावा वाटतो तो व्यायामाबद्दल. आपण बघतो की मुलं आता हल्ली घरामध्येच राहतात, किंवा कोविडचा पण काळ होता तेव्हा मुलं घरामध्येच होते, आणि आता बाहेर जाऊन खेळाचं जो प्रमाण आहे ते फार कमी होत चाललेलं आहे. तर त्यांचं हे एक सेडेंटरी लाईफस्टाईल झालेलं आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? कोविड नंतर बऱ्याच मुलांमध्ये हे चेंजेस आलेले आहेत, किंवा स्क्रीनमुळे, व्हिडिओ गेम्समुळेही हे चेंजेस आलेले आहेत. मुलांनी अगदी 2 ते 3 तास हे मैदानात खेळलंच पाहिजे. मग ते मैदानात काही खेळो, ते अगदी वेगवेगळ्या ठिकाणी पळतील, एक दुसऱ्यांच्या मागे पळतील, किंवा उड्या मारतील, खालीवर पडतील, पडू द्या. तर हे खेळणं महत्त्वाचं. आता हे खेळणं 2-3 दृष्टिकोनातून कमी झालेले. एक, पालक आपल्याला काय करतात की घाबरून मूल पडील म्हणून घाबरतात. नाही,
मुलांनी 2 तास मैदानात उड्या मारणं, खेळणं, पळणं हे करायलाच पाहिजे. बरोबर. आणि पालकांनी अट्टास नाही करायला पाहिजे, की पालक पण बरंच करतात. खेळणं म्हणजे मग तू क्रिकेटच खेळ, त्यात प्रावीण्य हो, तू टेबल टेनिसच खेळ, त्यात प्रावीण्य हो. नाही, कसलेही खेळ खेळू द्या, ते महत्त्वाचं आहे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. त्यांनी एन्जॉय करणं फार महत्त्वाचं आहे ते खेळ. बरोबर आहे. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. नाशिकहून रवींद्रजी बोलत आहेत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार शैलेश सर. नमस्कार. नमस्कार. मी रवी बोलतोय, रवींद्र माळवे, नाशिकहून. माझे 2 प्रश्न आहे. एक जो प्रश्न आहे म्हणजे एका मुलीच्या बाबतीत जिची हायपर ऍक्टिव्हिटी डिटेक्ट झाली साधारण ती 3री-4थीला असताना, आणि ती दुर्लक्षित राहिल्यामुळे आता 6वी-7वीला ते तसंच कायम राहिलं. तर मग त्यावर काही इलाज करता येईल हा एक प्रश्न. आणि व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत काही अशा संस्था आहेत का की ज्यांचा त्रास जर घरात होत असेल इतर मंडळींना, तर त्यांना तिथे दाखल करून योग्य असं मार्गदर्शन करण्यात येईल किंवा काउन्सिलिंग करून त्यांना दुरुस्त करण्यात येईल. बरोबर, धन्यवाद. दोन्ही प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. जसं ते म्हणाले की मूल 6-7 वर्षाचंच आहे, त्याच्यामुळे वेळ गेलेली नाही आहे. तर हायपर ॲक्टिव्हिटी ह्या मुलीमध्ये किंवा मुलामध्ये आहेत, तर नक्कीच तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्याचा ट्रीटमेंट करू शकता. अगदी घाबरू नका. 6-7 वय हे खूप योग्य वय आहे आपण मार्गदर्शन घेण्यासाठी. त्यात कदाचित नुसतं काउन्सिलिंगनेही ते बरे होण्याचे चान्सेस आहेत आणि लागलं तर एखादं मेडिसिन सुरू होईल. व्यसनाधीनता हा परत फार गंभीर विषय आहे. तर त्याच्यासाठी तो व्यक्तीच नाही तर त्याच्याबरोबर घरचंही वातावरण खूप कलुषित होतं. तर त्याच्यासाठी आपल्याकडे बरेच ट्रीटमेंट करणारे सेंटर आहेत. योग्य सेंटर तुम्ही निवडा आणि तिथे ट्रीटमेंट करू शकता. ह्याची ट्रीटमेंट जर तुम्हाला असं आहे की नाही गव्हर्नमेंटमध्ये अगदी कमी फॅसिलिटीमध्ये पाहिजे तर नाशिकमध्ये मेडिकल कॉलेज आहेत, तिथेही होऊ शकतं. नाशिक सिव्हिल हॉस्पिटल तिथेही होऊ शकतं. मुंबईमध्ये आमचं KEMमध्ये अगदी व्यसनाधीनतेचं खूप मोठं सेंटर आहे. तिथे GTमध्ये गव्हर्नमेंटचं सेंटर आहे, तिथे येऊ शकता. सहसा डिस्ट्रिक्ट प्लेसेसमध्ये गव्हर्नमेंट सेंटर असतात, तिथे तुम्ही व्यसनाधीनतेसाठी ट्रीटमेंट, मार्गदर्शन, काउन्सिलिंग हे घेऊ शकता. जवळच्या डॉक्टरांनाही तुम्ही भेटू शकता. तर ट्रीटमेंट हे अवेलेबल आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जाऊन व्यसनाधीनचे ट्रीटमेंट, अगदी नुसतं पेशंट नाही तर जवळची सगळी मंडळी जाऊन काउन्सिलिंग घेऊ शकतात. तर हे महत्त्वाचं आहे. उपलब्ध आहेत, तुम्ही नक्की त्याची ट्रीटमेंट करू शकता. फारच सुंदर आणि सविस्तर अशी माहिती सांगितली, फार महत्त्वाची अशी माहिती सांगितली. सर, आपण चर्चेदरम्यान ADHD किंवा आपण डिप्रेशन याबद्दल चर्चा केली. आता अजून एक आजार आहे ODD म्हणून, म्हणजे ऑपोजिशनल डिफाईन्ड डिसऑर्डर्स म्हणून. तर याबद्दल जरा आम्हाला सांगा. जसं आता या पालकांनी आपल्याला काळजी व्यक्त केली की 6-7 वर्ष झाले तर आम्ही ट्रीटमेंट घेतली नाही तर चिंता. तर ADHD जेव्हा अनट्रीटेड राहतं तर तेव्हा तो मूल काय होतं, जेव्हा मोठं व्हायला लागतं, ॲडोलेसंट व्हायला लागतं, ते डिफायंट होतं. म्हणजे ते उलट उत्तरं द्यायला लागतं, आई वडिलांना उलट उत्तरं देतं. सहसा पहिली टार्गेट असते आई. हां, घरी असल्यामुळे ते पहिल्यांदा आईला उलट उत्तरं देतो, म्हणजे तू काय म्हणाले ते ऐकतच नाही. मग ती आई बाबांना कंप्लेंट करते, बाबा जाऊ द्यात, दुर्लक्ष करतात की मुलं काय होतं. पण त्याच्या बॅकग्राऊंडला बऱ्याच वेळेस ADHD हा आजार असतो. मग आई झालं की हळूहळू घरातील लोक, वडील, बऱ्याच वेळेस शिक्षकांना उलट उत्तरं देणारीही मुलं मी बघितलेली आहेत. डिफायंटली बोलतात किंवा माझा पॉईंट मुद्दा कसा बरा आहे, म्हणजे जे विनयशीलता मुलांमध्ये पाहिजे असतं ती कुठेतरी लोप पावत असतं. तर ती लोप नाही पावायला पाहिजे. मग ही काय होतं की हा जर पॅटर्न बनला तर त्याला आपण अपोजिशनल डिफाईन्ड डिसऑर्डर म्हणतो. हे ADHDचं कॉम्प्लिकेशन होतं. आणि समोर चालून ना ह्याचं अजून एक कॉम्प्लिकेशन होतं ज्याला कंडक्ट डिसऑर्डर म्हणतो. मूल अगदी शाळेत जात नाही, घरून निघतं मी शाळेत चाललं म्हणून, मग शाळेतून कुठेतरी दांडी मारतं, बाहेर फिरत असतं, वाईट संगतीमध्ये जातं, त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांकडे ते जातं. मग अशी मुलं व्यसनाधीनतेकडे वळतात किंवा वाईट मार्गावर वळतात. म्हणून ODD आणि कंडक्ट डिसऑर्डर हे ADHDचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. पण ते कॉम्प्लिकेशन्स 12-15 वर्षाच्या वयाला सुरू होतात. आणि ADHDचा आजार डायग्नोसिस जेव्हा आम्ही करतो, सहसा क्रायटेरिया 8 वर्ष असं सांगतं, पण हल्ली आम्ही अगदी 5-7 वर्षातच डायग्नोसिस करतो, कारण मुलं तेव्हाही लक्षणं देत असतात. ओके, मग तेव्हापासून जर आपण ट्रीटमेंट केली तर ही कॉम्प्लिकेशन्स अगदी नाहीशी होतात.
जे अनट्रीटेड आहेत त्यांना ही कॉम्प्लिकेशन्स आम्ही सहजतेने बघतो. म्हणजे 14 वर्षाचं मूल आलं, ADHD आली, तर पहिल्यांदा आम्ही हे कॉम्प्लिकेशन आहेत की नाही हे बघत असतो. बरोबर आहे. सर एक प्रश्न येतो की समजा एखाद्या पालकाला जर माहिती करून घ्यायचं असेल की आपल्या मुलाला असं काही मानसविकार आहे की नाही, तर त्यांनी कोणत्या वयोगटात असताना आपल्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे? हल्ली बरेच पालक बघतो, म्हणजे माझ्याकडे अगदी स्पष्टपणे 3 ते 4 पालक जागरूकतेने आलेले आहेत त्यांच्या मुलाला घेऊन. सर, आमचं मूल असं असं आहे, तुम्ही बघा, इव्हॅल्युएट करा, तुम्हाला काही वाटतं का? तर अगदी नक्की, म्हणजे मी 4 पालकांना सांगितलेलं की मूल अगदी व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुम्ही सहजपणे त्याच्याशी हे करू शकता. तर जसं आपण लक्षणं म्हणालो की जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा डॉक्टरकडे जाणं तर फार महत्त्वाचंच आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा पॅरेंटमध्ये एखादी एन्झायटी उत्पन्न होते, माझ्या मुलाला काही त्रास आहे का, तेव्हाही डॉक्टरकडे जाऊन सहज हेल्थ चेकअप करणं इसेन्शियल आहे. आणि आजकाल तर जमाना बघता हेल्थ चेकअपचा आहे, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप एवढे शरीरासाठी आपण करतो. तर आपल्या मुलासाठी सहज एका काउन्सिलरला भेटणं, सायकॅट्रिस्टला भेटणं सहज आहे. तुम्ही जाऊ शकता. काही त्रास असेल तर ते मार्गदर्शन करतील, नसेल तर अगदी मूल नॉर्मल आहे असं ठामपणे तुम्हाला सांगतील. तुमच्या मनातली शंका पूर्णपणे दूर होईल. फारच छान असा संदेश दिलाय सर तुम्ही. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. प्रेक्षको, वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.